गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आपण क्लास 7चा 11वा चॅप्टर 11 चॅप्टर आहे. 11 वर्तुळ आधी वर्तुळ आपल्याला सगळे चॅप्टर आपले आतापर्यंत सगळे मी एक्सप्लेन केलेत. आता आपला हा नेक्स्ट चॅप्टर आहे 11 वर्तुळ मधल्या काय काय कन्सेप्ट आहेत ते आपण पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ आणि नंतर स्वाध्यायाला सॉल्व्ह करू. काय वर्तुळ मध्ये त्रिज्या एक वर्तुळ म्हणजे काय असतं? सर्कल जे गोल असते त्याला आपण वर्तुळ म्हणतो. त्रिज्या म्हणजे काय असते? त्रिज्या काय दिले त्यांनी? त्रिज्या OA आपला जो शिरोबिंदू असतो मधला सेंटर असतो, सेंटर पासून त्या वर्तुळाला जिथल्या पण लाईनला टच होईल त्याला काय म्हणायचं? त्रिज्या म्हणायचं. त्रिज्या काय असते? एक सेंटर पासून अशी वर्तुळाला कुठली लाईन टच झालेली, वर्तुळाच्या परिघ म्हणजे हे वर्तुळाच्या पॉइंटला टच झाले त्याला काय म्हणायचं? त्रिज्या. एका वर्तुळाला किती त्रिज्या असू शकतात? असंख्य त्रिज्या असू शकतात. समजलं? त्रिज्या म्हणजे काय? एक वर्तुळाच्या सेंटर पासून ह्या ज्या लाईनला सर्कलच्या ज्या लाईनला टच झालेली त्याला काय म्हणायचं? त्रिज्या म्हणायचं. त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये काय? रेडियस. नंतर काय? जीवा कॉर्ड. जीवा कशाला म्हणायचं? सर्कल आणि हा सेंटर आहे. ओके, ओ सेंटर इथून जाणारी त्याला काय म्हणायचं? जीवा. फक्त ती काय झालं पाहिजे? सेंटर मधून लाईन न जायला पाहिजे त्याला काय म्हणायचं? जीवा म्हणायचं. समजलं? त्रिज्या म्हणजे काय? सेंटर पासून टच होऊन वर्तुळाच्या परिघाच्या लाईनला काय होले? टच झाली त्याला काय म्हणायचं? त्रिज्या. आणि जे सेंटर आहे सेंटर मधून नाही जाणार पाहिजे अशी लाईन जी आपण काढतो त्याला म्हणायचं जीवा. जीवाला कॉर्ड. आणि व्यास काय असतो? व्यास म्हणजे काय असतं? डायमीटर. जे सेंटर असते हा काय झाला? त्रिज्या. हे झालं जीवा. जीवा हे काय असू शकतात? जीवा. ओके. आणि दुसरं काय आहे? व्यास म्हणजे डायमीटर. सेंटर मधून ह्या लाईनला टच होऊन तू दुसऱ्या लाईनला पण टच व्हायला पाहिजे. समजलं? काय ह्याला काय म्हणायचं? व्यास. हे झाले व्यास. ह्या सेंटर मधून जायला पाहिजे. ओके, हे झाले व्यास. ह्याला म्हणायचं डायमीटर. सेंटर मधून जाणार हे इथून ह्याला डायमीटर काय असते? त्रिज्येच्या काय असतं? दुप्पट असतं. समजलं? ह्या पूर्ण लाईनला डायमीटर म्हणायचं, व्यास म्हणायचं. आणि जी हाफ लाईन असती त्याला काय म्हणायचं? त्रिज्या. ओके. आता बघा ह्या सर्कल मध्ये काय काय दिले मी इथं लिहून घेतले. सर्कल मध्ये त्रिज्या कुठली त्रिज्या येईल सांगा? OA काय झाली? त्रिज्या. अजून काय त्रिज्या? OB काय झाली? त्रिज्या. OC काय झाली? त्रिज्या. OF काय झाली? त्रिज्या. समजलं? आणि जीवा काय असतं? जीवा काय सांगितलं? AB पण जीवा असू शकते का? AB नाही जीवा येणार. AB काय येणार? डायमीटर येणार. सेंटर मधून गेले. ओके. जीवा काय येणार? AD EC किंवा CA कसं पण रीड केलं तर चालतं. ओके. आणि AD काय झालं? जीवा झालं. CE आणि CF जीवा आणि व्यास. समजलं? व्यास कशाला म्हणायचं? जे आपल्या डायमीटर मधून काय येणार? CF. ओके. आणि AD. समजलं? जीवा आणि व्यास. समजलं? त्रिज्या म्हणजे काय? सेंटर. एक वर्तुळ मधून सेंटर ह्याला काय म्हणायचं? त्रिज्या. इथं 0 पॉईंट ह्याला म्हणायचं त्रिज्या. जीवा कशाला म्हणायचं? जे सेंटर मधून लाईन जात नाही त्याला म्हणायचं जीवा. म्हणजे सेंटर मधून ह्या साइड वरून ह्या साइडला वर्तुळाच्या दुसऱ्या साइडला टच होती त्याला काय म्हणायचं? डायमीटर. व्यास. समजलं? आता काय? वर्तुळाचा परिघ म्हणजे सर्कमफेरन्स. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? वर्तुळाच्या कडेच्या लांबीला वर्तुळाचा परिघ असे म्हणतात. समजलं? परिघ कशाला म्हणायचं? ही पूर्ण वर्तुळाचा हे काय म्हणायचं? कड वर्तुळाच्या पूर्ण कट ह्याला काय म्हणायचं? पूर्ण वर्तुळाचा काय म्हणायचं? त्याला परिघ. समजलं? वर्तुळाच्या कडेच्या लांबीला जी सगळी लांबी असते पूर्ण त्याला परिघ म्हणायचं. वर्तुळाच्या कडेच्या लांबीला वर्तुळाचा परिघ असे म्हणतात. कोणत्याही वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर काय असते? स्थिर असते. हे पूर्ण परिघ एकच असतो आणि व्यास हा कुठल्याही वर्तुळाचा सेमच राहणार ना. जे परिघ असतं व्यास म्हणजे काय? कुठल्याही सेंटर मधून काढलेली लाईन म्हणजे काय झालं? डायमीटर. त्याला व्यास. हा व्यास सेम राहणार. वर्तुळाचा परिघ पण काय राहणार? सेम. म्हणजे त्यांचे गुणोत्तर काय झाले? स्थिर झाले. वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास इक्वल टू स्थिरांक. हे लिहून घ्या.
समजलं काय काय कन्सेप्ट सांगितलं म्हणजे त्रिज्या म्हणजे काय, जीवा म्हणजे काय सांगितलं, व्यास म्हणजे काय, वर्तुळाचा परिघ म्हणजे सर्कम्फरन्स म्हणजे काय. अजून 1-2 पॉइंट आहेत, एक्सप्लेन करते. हे लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे, हे समजणं खूप. झालं लिहून? झालं. आता आपण नेक्स्ट पॉइंट घेऊ. ओके, आता वर्तुळ, या वर्तुळाचे काही कन्सेप्ट तुम्हाला सांगितले. त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, परिघ म्हणजे काय, अजून जीवा म्हणजे काय. ओके, रेडियस. आता काय वर्तुळाचं मी सांगितले लेक्चर मध्ये. आता वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास हे काय असते, स्थिरांक म्हणजे स्थिर असतं. स्थिरांक, स्थिरांक म्हणजे पाय असतो. पाय हा ग्रीक अक्षराने दाखवला जातो. स्थिरांकची व्हॅल्यूज काय घ्यायची, स्थिरांक ह्याला काय म्हणायचं, पाय. ओके, पाय. याला पाय, याची व्हॅल्यूज काय असते ते सांगितले. C डिवायडेड D इक्वल टू पाय. ओके, पाय. सी म्हणजे काय, परिघ. परिघ म्हणजे सांगितलंय पूर्ण वर्तुळाची कडेची जी लांबी असते त्याला काय म्हणायचं, परिघ. सी म्हणजे सर्कम्फिरन्स, सी म्हणजे परिघ, सर्कम्फिरन्स ऑफ द सर्कल, परत. आणि डी म्हणजे काय असते, व्यास. ओके, डी म्हणजे काय झाला, व्यास. आणि डी इक्वल टू काय झालं, 2πr. 2π. डी म्हणजे काय समजलं, पायची व्हॅल्यूज काय असते, पायचे काय सांगितले, वर्तुळाचा परिघ डिवायडेड वर्तुळाचा व्यास. समजलं, व्यासला काय, डी. आणि हा स्थिरांक, स्थिरांक काय असतो, व्हॅल्यूज काय असते, पाय हा ग्रीक अक्षराने दाखवला गेलाय. ग्रीक अक्षर एक युज केले तिथं स्थिरांक दाखवण्यासाठी. तुम्हाला आता सांगितले हे काय असतं, व्यास काय असतो, त्रिज्येच्या काय असतो, दुप्पट. त्रिज्येला आपण काय मानतो, त्रिज्येला काय म्हणायचं असतं, आर. व्यासला काय असतं, डी. त्रिज्या काय असते, त्रिज्येच्या दुप्पट काय असतो, व्यास असतो. ओके, म्हणून इथं काय केलं, डी इज इक्वल टू 2r. हे झालं. पायची व्हॅल्यूज काय घ्यायची, त्यांनी दिले असेल तर देतात, कधी कधी नाही दिले तर आपण 22/7 किंवा 3.14 यातली कुठलीही पायची व्हॅल्यूज आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. आपल्याला एक्झाम्पल मी सॉल्व्ह करताना तुम्हाला सांगेल कसं घ्यायचं वगैरे काय. आणि आता फॉर्म्युला आलाय, सी म्हणजे काय, परिघ, सर्कम्फिरन्स ऑफ द सर्कल. काय झालं, त्याचा फॉर्म्युला काय झाला, सीचा फॉर्म्युला काय झाला, डी इथं डिवायडेड, इकडे आल्यावर काय होतं, मल्टिप्लाय होतं. काय होतं, सी काय झाला, डी पाय डिवायडेड, खाली भागाकार, इकडे आल्यावर काय होतं, गुणाकार होतो. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय झाला समजला, पाय डी. डीच्या ठिकाणी आपण व्हॅल्यूज काय करू शकतो, डीच्या ठिकाणी काय घेऊ शकतो, डी म्हणजे काय असतं, डबल आर. डबल आर म्हणजे त्रिज्येच्या काय असतं, दुप्पट. म्हणून सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय झाला, सी इक्वल टू परिघाचा पाय डी इक्वल टू 2πr. पाय ही काय, अपरिमेय संख्या आहे. समजलं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेऊ. समजलं काय काय सांगितलं, वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळाचा परिघ म्हणजे काय एक्सप्लेन केलं, वर्तुळाचा व्यास म्हणजे काय सांगितलं, स्थिरांक कुठल्या व्हॅल्यूने दाखवला जातो ह्याला काय म्हणायचं, ह्या लेटरला काय म्हणायचं, पाय. पाय ही ग्रीक अक्षराने दाखवला जातो. सी म्हणजे परिघ. त्रिज्येच्या दुप्पट काय असतं, व्यास राहतो. व्यास म्हणजे डबल आर. त्रिज्येला काय दाखवतात, आर. पाय ही काय, अपरिमेय संख्या. इथं ही घेतलं तरी चालेल. ओके, सी म्हणजे काय, परिघ. कुठल्या अक्षराने दाखवतात, सी परिघ. डी म्हणजे काय, व्यास. ओके, व्यास. आणि आर म्हणजे काय, त्रिज्या. हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ह्याचे स्वाध्याय सॉल्व्ह करू. ओके, सराव संच. फक्त आधी मी एक्सप्लेन केलेलं व्यवस्थित समजून घ्या. सॉल्व्ह करायला गाईड आहेत काय, तर सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त समजून घ्या. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. काय समजलं पाहिजे, परिघ महत्वाचं काय, परिघ म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, जीवा म्हणजे काय. ओके, पाय म्हणजे काय, पायची व्हॅल्यूज काय. आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये मग याच्यावरच्या सराव संच सॉल्व्ह करू. व्यवस्थित हे कन्सेप्ट लिहून घ्या.
स्क्रीनशॉट मारून घेतलं तरी चालेल. व्यवस्थित लिहून